तर आज होता संडे आणि संडे म्हणजे आमच्या घरी असतो नो चपाती डे. म्हणजे पूर्ण वीकभर मम्मी आमची चपाती बनवते, तर संडेच्या दिवशी तिला ब्रेक पाहिजे असतं चपाती. म्हणून दर रविवारचा ना आम्ही खाणं काहीतरी वेगळं बनवतो, जसं की पुलाव, बिर्याणी, नाहीतर इडली, डोसा, मेंदूवडा असं. पण आज म्हटलं की आज संडे, आज काहीतरी वेगळं बनवूया, म्हणून आज आम्ही नूडल्स बनवत होतो, शेजवान नूडल्स. सो ना प्रत्येक संडेला ना पुलाव खाऊन तर मला बोर झालं होतं आणि मेंदूवड्यासारखं फ्राईड आयटम्स खायचं सुद्धा काही मन नव्हतं आणि पूर्ण दिवसभर तर नाही खाल्लं जात, म्हणून मी म्हटलं नूडल्सच बनवते. तर हे नूडल्स बनवायला मी सकाळी 6:30 वाजता उठले. आणि का? कारण माझ्या पप्पांचा रोज डबा जातो, तर त्यांना डब्यासाठी नूडल्स घेऊन जायचे होते, म्हणून मम्मी एवढं. मम्मीने बनवलेलं नूडल्स ना मला नाही आवडत, माहीत नाही का, पण मी बनवलेलं जेवण असताना ते मला फार आवडतं. तर सगळ्यात आधी मी पाणी गरम करायला ठेवलं आणि पाणी एवढं थंड लागतं ना आजकाल, एवढी थंडी वाढली आहे मुंबईतसुद्धा, तर इमॅजिन नाही करू शकत गावाला पण किती थंडी असू शकते. सो मी पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये मीठ तेल टाकून ते बॉईल होऊन दिलं. मग त्याच्यामध्ये मी हक्का नूडल्सचं पॅकेट टाकलं, 2 पॅकेट टाकले आहेत मी. आणि मला वाटलं कारण ते इनफ नसेल म्हणून मी दोन्ही पण यूज केले आहेत. तर मीनवाईल जोपर्यंत ते शिजत होते तोपर्यंत मी सगळ्या व्हेजिटेबल कट करून घेतल्या, जसं की कॅरेट, शिमला मिरची. कांदा मी टाकला नाही आहे कारण मला नाही आवडत, मी कांद्याची पातीची वाट बघत होती, बट मला तो नाही भेटला. सो हे सगळं करून झाल्याच्या नंतर हे नूडल्स तर ना मॅगीपेक्षा पण लवकर जास्त उकळले आहेत, लवकर शिजले, ते माहीत नाही का, पण ते लवकर शिजले. तसं त्यांना ड्रेन करून मी वॉश वगैरे करून घेतलं. तेवढं जास्त बनवतं, पण आपल्या घरातच सॉसेस कोणते नाही. सो मी गेली खाली लवकरात लवकर. इमॅजिन मी सकाळी 7 वाजता खाली गेली आहे. जी मुलगी दुपारी 12 वाजता उठते, ती आज खाली गेली आहे सकाळी 7 वाजता. सकाळ सकाळना स्मार्ट पॉईंटमध्ये खूपच जास्त गर्दी असते, त्यांचं सामान वगैरे तर खूप रश असतो. सो मी आपली सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस सगळं घेऊन मी फटाफट बिल वगैरे बनवून घरी आलेली आहे. आणि हा माझा नवीन मिक्सर, तर हा खूप युनिक होता, तर म्हणून मला ना खूप वापरायची इच्छा होती ह्याला. सो मी तो यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट बनवलं. अद्रक लसूणची पेस्ट बनवताना मी थोडीशी ग्रीन चिलीसुद्धा टाकलेलं आहे, कारण त्याने थोडंसं तिखट होतं. सो आधी ठेवली आहे मी कढई, त्यात तेल तापल्याच्या नंतर सगळे व्हेजिटेबल जसं की कॅरेट आणि कॅप्सिकम मी सॉटे करून घेतले. ते सॉटे झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकलं आहे कोबी, तो पण सॉटेड करून घेतला आहे. सॉटेड करून झाल्याच्या नंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण व्हेजीसला पण थोडासा चव असायला पाहिजे. हे सगळं झाल्याच्या नंतर मी त्यात नूडल्स, जिंजर गार्लिक पेस्ट टाकली, रेड चिली सॉस टाकला, ग्रीन चिली सॉस टाकला, सोया सॉस टाकला. आणि तुम्हाला आवडेल तसं तुमच्या टेस्टच्या तिखटनुसार तुम्ही शेजवान सॉस टाका, कारण की हा खूप तिखट आहे. आणि मीठसुद्धा तुम्ही तुमच्या प्रमाणेच टाका, कारण प्रत्येकाची मीठ खाण्याची पद्धत वेगळी असते. सो एवढीशा कढईत तर मला हे काय मिक्स करता आलं नाही, तो मी हेल्प घेतली माझ्या मम्मीची. तिला हे फारसं काही जमत नव्हतं, पण आम्ही कसं तसं मिक्स केलं त्याला आणि मी फर्स्ट बाईट घेतला. इमॅजिन मी सकाळी 8 वाजता ब्रेकफास्टला नूडल्स खाते आहे, बट मला टेस्ट करायचे होते, सगळ्यात आधी मीच खाणार होती, म्हणून मी खाल्लेच. तर मला माझं चॅनल आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब